तर हाय मित्रांनो, आज बनवतोय नाश्ता पोहा आणि रव्याचा. तर त्यासाठी मी घेतलाय पोहा, घेतलाय रवा, घेतलाय अद्रक आणि मिरची आणि दही घेतलाय. तर हे सगळं पिसून घेऊया. त्यात म्हणजे त्यासाठी काय घेतलाय, मिक्सीचा भांडा, त्यात टाकलाय पोहा, रवा, अद्रक, मिरची आणि दही टाकतोय. बघू शकता, हे सगळं टाकून पिसून घेऊया. पिसून घेतलेलं आहे. आता मी एका भांड्यात काढतोय. भांड्यात काढलेलं आहे. ते मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहोत तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा. तर त्यात आता टाकतोय मीठ चवीनुसार, हिंग टाकतोय आणि पाणी ह्यासाठी टाकतोय की मित्रांनो, रवा आणि पोहा पुरा शोषून घेतो, म्हणून पाणी टाकून त्याला पातळ करतोय. आणि मित्रांनो, हे सगळं झालं तुम्ही 15 ते 20 मिनटं त्याला रेस्ट द्या. नंतर तुमचा डो जाडा असेल तर त्यात पाणी ॲड करा, डोला पातळ करा. आणि आता मी घेतला पॅनला लावतो, तेलला लावतो. बघू शकता मित्रांनो, तेलला लावतो. तेलला लावून झालं त्याला टिश्यूनी साफ करा, कारण की तेल जे जास्त दिसला नाही पाहिजे. तेल जास्त असलं तर ते पॅनकेक चिपकून जातात, म्हणून टिश्यूनी साफ करून घ्या. बघू शकता मित्रांनो, पॅनकेक टाकला आहे. एकदम चांगलं पॅनकेक गोल झाले, पातळ झाले. तर दोन्ही साईडने शिजले. तर तुम्ही पण मित्रांनो असे घरी ट्राय करा आणि सांगा कमेंटमध्ये की कसे झालेले आहेत. तर बाय मित्रांनो, भेटू परत दुसऱ्या